आमच्या मम्मीला तर सारखी भूक लागायला लागली आजकाल. ओ पवार या. माझ्या पप्पांना लाडाने पवार म्हणतात बरं का. दाखव मम्मी काय काय आणलंय. बॉटल पडायला लागले. पडू दे पडू दे. हे लाडू, हे कांदा आणि प्लेट आणले. थोडीशी भेळ पण होती. थोडंसं काय हो याला काय म्हणतात ते पण होतं. आणि ह्याच्यात आणलाय भात आणि आणले डाळिंब. थोडासा पाऊस पडायला लागलाय पण आता आम्हाला लागली भूक तर आम्ही खाणार आहे. आणि ही चटणी शेंगदाण्याची भारी लागते, त्याची टेस्ट चांगली. वातावरण कसलं भारी. असं एक फोटो काढा. घ्या आता खायला. महाप्रसाद हा, दाल खिचडी नाही वाटाणे भात. वाटाणे भात आहे. वाटाणे भात आम्ही नाही खात. हा तुला. हे मला सांडवशील. चमचा आणलाय तुला पण. जेव्हा बसलं उतरायला हा हे असं आहे बघा. फिरायला आता आम्ही भिजायला आलो नाही का, धबधब्यामध्ये आलो. अशी साडी घालून आले ते मॅडम. फिरायला कोण असते कपडे घालते. त्यांच्यामुळे तर आम्हाला बी एन्जॉय करता येईना, आम्हाला बी भिजता येईना धबधब्यामध्ये. त्यात मी इथं खाली काय? बसून खात आणि होते. मला इथले सगळे लोक म्हणते रे कुठलं आले गावंड गावाकडलं. नाही तर चांगले ड्रेस घालते. नाही मला रील शूट करायचे होते म्हणून आले होते. मी आणलेत कपडे आता ते चेंज करणार आहे. इथं वॉशरूम आहे. तकत ही बघा तिकडून व्हिडिओ काढते. कुठे गेले गाऊंड बाई आई गाऊंड. पेन लावून रील शूट करू आपण. हे कंटिन्यू करतच होईल लोकांनी. तुम्हाला खरं किती वेळा रिटेक घेत आहो. कितीतरी वेळा झाला असं रिटेक घेऊन आम्ही. पिक्चर जर मी काढायचं म्हणलं ना काय तर मला पिक्चरची प्रॉपर्टी आहे तेवढं अंगावर कर्ज होईल माझ्या. सगळेजण चिडवायला ते असे कपडे घालून आले म्हणून. आता मी लुक चेंज करते 10 मिनिटात. तर आम्हाला रील शूट करायची होती विठ्ठल रुक्मिणीची. त्यासाठी आम्ही मूर्ती पण आणली. इथं बघा इथं आहे आमची विठ्ठल रुक्मिणी आणि आम्ही दोघं विठ्ठल रुक्मिणी. तर यांनी असं याच्यावरती धोतर घातलं होतं आणि मी असं घरूनच तयार होऊन आलते. आता मी कपडे चेंज करते. तर आता बोला. लय साडी घातली म्हणून चिडवत होते ना. आता बोला. सगळीजण मला चिडवायला लागली. साडी घातली साडी घातली साडी घातली. अभी अभी हमने भी जीन्स पहना है, इन्होंने भी पहना है. उठ जाओ. आता कोण चांगलं दिसतंय मी तर आता मी साडी चेंज केली आणि ड्रेस घातला म्हणजे जीन्स टॉप घातलं. खरं तर रील शूट करायची म्हणून साडी घालून आलो. चला इकडं पायल पण आहे जीन्स. आम्ही दोघींचा आता एक फोटो काढायचा मस्त. आमच्या दोघांचे पण काढायचे आणि निघायचं आहे ना. चहा वगैरे घ्यायचं कुठंतरी. हां चला जाऊया आता घरी. ही चप्पल माझी इथंच राहील. आता मी बूट घातले तर कोल्हापुरी चप्पल आणली होती. लय प्रॉपर तयारी करून आलते पण काय नाही. ह्यांना काय व्हिडिओ शूट करता येणार. विसरले आता हे सगळं विसरलं. ते म्हणतात मी बुजगाव नाही. चला आता घरापाशी टाकतो चप्पल. चप्पल घेतली. चला आता आम्ही चाललो घरी. आता मावशी म्हणते कधी येते
आता नाही जाणं होणार कारण आता इथं 6 वाजले आणि अशा कपड्यांमध्ये मी नाही जाऊ शकत. साडी ड्रेसवर चालते, जीन्स टॉपवर नाही कुठं जात मी. फर्स्ट टाईम आलो आहे असं फिरायला आम्ही. ह्यांच्यासोबत तर पहिल्यांदाच घातली असं. चांगली दिसते का मला? चालायचं आता काय म्हणजे तुम्हाला मी आवडले का नाही आवडले? दिसते, छान दिसतात. चला इथं काय राहिलं नाही ना आपलं. चला आता आम्ही चाललो घरी. आता मावशीला फोन करते आणि म्हणते येऊ शकत नाही. आताच नाही, मग तिकडे लांब पुढे गेलो. नाही उशीर लागेल ना, इथूनच निघलो आपण उशिरा. पाहुणा डॅमला पाणी भरपूर आहे पण पाऊस नाही आहे. लोक बघा किती येतात ते. आम्ही पण आलो, आम्ही पण फिरलो आणि चाललो. छान आहे. तिकडून कसलं लोकेशन भारी आहे. किती पण वाटते तेवढीच खोल आहे खाली. खतरनाक नजारा आहे. हे बघा. हे बघा नजारा खरंच भारी आहे. सगळीकडे मक्याचं कणीस पण नसलंच आहे. तर येताना आम्ही इथं थांबलो होतो एका साईडला. तर एवढा सुंदर नजारा दिसत होता, असं वाटत होतं इथून घरीच नको जायला. आणि मी इथं व्हॉइस ओव्हर का घेते, एक जणांनी इथं मोबाईल चालू ठेवला तर त्याच्या गाण्याचा आवाज येत होता, त्यामुळे व्हिडिओला कॉपीराईट येईल, त्यामुळे मी दाखवत होते असं. तर हा बघा पवना डॅम आणि त्याच्या शेजारीच असं पाठीमागं एवढं सुंदर लोकेशन आहे ना. फोटो तर एवढे सुंदर सुंदर काढलेत आम्ही. तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघू शकता की किती छान लोकेशन आहे. इथं येताना घेतला आम्ही चहा, पण एवढा बकवास चहा होता बोलायचंच काम नाही. तरी पण पिलो चहा. आणि केवढूसा चहा आहे बघा तुम्ही. पण बघा केवढूसा आहे. 10 रुपयाचा असेल. 10 रुपयाचा एवढूसा चहा. एकच घोटाचा चहा आणि आपल्याला तर चहा किती लागते. बघा लोकेशन किती भारी आहे. मगाशी जाताना नाही थांबले, आता येताना थांबलोय. पण आता अंधार पड, पाऊस यायला लागलाय. चला आता. तर बघा संध्याकाळच्या 7:30 वाजत आल्या. किती वाजले? 7:30च ना. 7:30 वाजल्या. आम्ही चाललोय घरी. थोडंसं ट्रॅफिक जाम असल्यामुळे अजून उशीर झालाय. तर आता आम्ही आलोय घरी. कंटाळा आलाय. पण आता बघा पायल तर आलेलं झोपली लगेच मस्त. पण मला झोपून चालणार नाही. मला स्वयंपाक करायचा आहे. काय बनवायचं काय नाही अजून करायचंय. बघू आता काय बनवूया. तर दिवस आजचा खरंच खूप चांगला गेला. भारी वाटलं. खूप दिवसांनी म्हणजे मला असं वाटतंय जसं पायाचं ऑपरेशन झालं त्याच्या अगोदरपासून असं फिरायला म्हणून कुठं गेलं नव्हतं. तर आज गेलो आणि भारी पण वाटलं. आता बघू काहीतरी स्वयंपाक करते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चल बाय कर. बाय. तर चला आता बाय करतो. आता स्वयंपाक आणि तुम्ही तोपर्यंत, मी स्वयंपाक करते, तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ बघून घ्या. चला बाय.